आज आपण भाग 43 पाहणार आहेत। या 43 नंबरच्या भागामध्ये जीविकाची धम्मदीक्षा हे पाहणार आहेत आपण। जीवक हा राजगृहातील शालवती नावाच्या वेश्येचा मुलगा होता। अनावरस असल्यामुळे जन्माल्याबरोबरच ते मूल एका टोपलीत घालून मातीच्या ढिगाऱ्यावर टाकून देण्यात आले होते आणि त्या मातीच्या ढिगाऱ्याजवळ बरेच लोक त्या मुलाकडे पाहत उभे राहिले होते। राजकुमार हा त्या बाजूने जात होता। त्याने लोकांना विचारल्यावर त्यांनी सांगितले का हा जिवंत आहे आणि त्याच्यापुढं हा जीवक कोण होता हे तर कळालं। तर त्याच्यापुढं त्यानं धम्मदीक्षा कशी घेतली हे आज आपण ह्या भागामध्ये पाहणार आहेत। मग तो मुलगा जिवंत आहे असं म्हटल्यानंतर म्हणून त्या मुलाला जीवक नाव असे मिळाले। आबायाने त्याला दत्तक घेतले आणि त्याचे पालन पोषण केले। जीवक मोठा झाल्यावर आपण कसे वाचलो हे त्याला समजले आणि इतरांना वाचविण्यासाठी तीव्र इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली। म्हणून आभयाला न कळविता त्याने त्याची संपत्ती न घेताच तो तक्षशिला विद्यापीठात गेला आणि तेथे 7 वर्षे त्याने वैद्यकीय अभ्यास केला। राजगृहात परतल्यावर त्याने आपला वैद्यकीय व्यवसाय सुरू केला आणि थोड्याच काळात या व्यवसायात त्याने मोठे नाव कमविले आणि कीर्ती मिळवली। साकेत एका श्रेष्ठीची बायको ही त्याला मिळालेली पहिली रोगी असून तिला बरी करण्याबद्दल त्याला 16,000 कारशापन, एक गडी, एक मोलकरीण आणि एक घोडागाडी इतका मोबदला मिळाला। त्याचा लौकिक ओळखून अभयाने त्याला राहण्यासाठी आपल्या राजवाड्यातच जागा दिली। राजगृहात येथे त्याने बिंबिसाराला त्रासदायक अशा भयंकर रोगापासून मुक्त केले आणि त्यासाठी बिंबिसार राजाने 500 राण्यांचे सर्व अलंकार त्याला बक्षीस म्हणून मिळाले असे सांगतात। जीवकाने उल्लेखनीय असे केलेले काम आणि इतर काही उपचार म्हणजे राजगृहातील एका श्रेष्ठीवर केलेली कवटीची आणि बनारस येथील एका श्रेष्ठीच्या मुलाला झालेल्या आतड्याच्या एका जुनाट रोगावर शस्त्रक्रिया या होत। राजा या राजस्त्रिया आणि राजवैद्य म्हणून जीविकाची नेमणूक झाली होती। परंतु जीविकाचा भगवान बुद्धाकडे फारच ओढा होता, त्यामुळे तो भगवंताचा आणि त्याच्या संघाचा वैद्य म्हणून काम करीत असे। मग ही वैद्य म्हणून काम करत असताना तथागत गौतम बुद्धाकडे त्याचं आकर्षण तर होतंच, परंतु भगवंताचा आणि त्याच्या संघाचा हा याने वैद्य म्हणून काम करायला सुरुवात केली। तो भगवंताचा शिष्य झाला। तो आजारी आणि जखमी लोकांना उपचार करण्यास मोकळा राहावा म्हणून भगवंताने त्याला भिक्खूची दीक्षा दिली नाही, कारण का दीक्षा घेतल्यानंतर काही बंधने असतात आणि त्याच्यासाठी भगवंताने त्याला भिक्षूची दीक्षा दिली नाही। मग बिंबिसाराच्या मृत्यूनंतर जीवक त्याचा मुलगा अज्ञातशत्रू याच्या पदरी राहिला आणि अजातशत्रूने पितृवधाचा गुन्हा केल्यानंतर त्याला भगवंताकडे आणण्यास तोच कारणीभूत झाला। आणि मग असं झाल्याच्या नंतर जीविकाने आपली तथागताकडे नम्र विनंती केली, त्यांना वंदन केले आणि त्याने बौद्ध धम्माची, बुद्धाच्या तत्त्वज्ञानाची दीक्षा घेतली। आज आपण इथंच थांबू आणि नंतर पुढच्या भागात पुढचा विषय। धन्यवाद। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। आजचा व्हिडिओ जर आपणाला आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। आज इथंच थांबतो।